अलेक्साला काय सांगितलं तू? अलेक्साला काय सांगितलं? अलेक्सा प्ले रामकृष्ण हरी. हे ॲनिमल नाही, आज नाही ॲनिमल. हे अलेक्सा, हे अलेक्सा प्ले रामकृष्ण हरी सांग त्याला. रामकृष्ण हरी by Suresh Rajput. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. रामकृष्ण हरी सगळ्यांना. आज आहे आषाढ एकादशी. आषाढ एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी असं म्हणतात की विष्णू महाराज ते विश्राम करायला जातात, झोपेत जातात, तो पुढचे 4 महिने लग्न नाही होणार. बच गया साला. वाव. आणि आजच्या दिवशी पंढरपूरला दोघंही आपल्या महाराजांचा, तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पोहोचतात. लाखो भक्त दर्शन घेतात विठोबांचे आणि मग तिथून सगळे आपापल्या दिशेने जातात आणि घरी पोहोचतात. तो आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्र आज उपवास पकडतात आणि आज विठोबा महाराजांची सगळी पूजा करतात. आज नाही तसं रोजच करतात, पण आजचा दिवस खूप स्पेशल असतो म्हणून आपलं मंदिर पण विठू रुक्मिणी बसवलेत आपल्या मंदिरात. सो आज आपलं मंदिर पण खूप चांगलं सजवलं आहे. आधी दर्शन घेऊयात, आपल्या घराचा देवाची पूजा करूयात, मग मंदिरात जाऊयात आणि त्याच्यानंतर मग पोटोबा आणि आपली जी रेग्युलर रुटीन आहे ती. सो परत एकदा सगळ्यांना रामकृष्ण हरी आणि आषाढ एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण काय न हरी. चला आपण मंदिरात जाऊ. चल खाली मंदिरात जाऊ. ओके, मंदिरात जाऊ. पप्पा मला सुखी ठेव, मला गुड गर्ल बनव. राम कृष्ण हरी. वाव, आपल्या विठू रुक्मिणीचं मंदिर किती सुंदर सजवलंय, किती सुंदर डेकोरेट केलंय. आणि सोसायटीचे आमचे जे मेंबर आहेत सगळ्यांना मनापासून आभार असं व्यक्त करतोय, कारण की ते डेकोरेशन एवढं छान केलं तुम्ही सगळ्या लोकांनी. तुम्हा लोकांना पण दाखवतो. शिवानी किती छान आहे ना हे बघ. आवडलं तुला? आवडलं? आणि बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे रात्रभरापासून. असं नाही की आत्ता चालू झाला किंवा काय, रात्री पण याच्यापेक्षा जास्त पाऊस होता आणि आता पण पाऊस चालू आहे. यावर्षी आषाढ एकादशीच्या दिवशी विठू रुक्मिणीच्या चरणी एकच प्रार्थना आहे की पुढच्या वर्षी आम्हाला वारीला बोलव, आम्हाला त्या वारीचा अनुभव घेऊ दे. बिकॉज मागच्या वर्षी गेलेलो मी, तेव्हा पण माझं दर्शन झालेलं नाही बिकॉज खूप गर्दी होती, मधूनच आलो. ह्या वर्षी पण मला जायला नाही भेटलं. खूप नशीबवान व्हावं लागतं जेव्हा तुम्हाला जाऊन वारीचा जो एक्सपिरियन्स आहे तो घ्यायला भेटतो. वारीसोबत तुम्ही जातात आणि ते सगळं एक्सपिरियन्स करतात. तो विठू रुक्मिणीच्या चरणी हीच प्रार्थना करतो मी तरी पर्सनली की मला पुढच्या वर्षी तरी मला त्या वारीचा एक्सपिरियन्स घेऊ दे. देवपूजा झाली, आता पोटपूजा करून घेऊ. काहीच खाल्लं नाही सकाळपासून आणि आज उपवास पण आहे. आज पूर्ण दिवस जे काही खाऊ ते उपवासाचंच खाऊ. एक तर फळ असतील किंवा घरी जे बनवलं असेल ते खावं लागेल. बाहेर गेलो तर फक्त चहा पिता येईल, बाकी काही खाता येणार नाही. आणि अजून आईची मला आज आठवण येते खूप जास्त, बिकॉज मला आठवते मागच्या वेळेस जेव्हा उपवास होता ना, आई इथं होती आणि तेव्हा खूप जास्त फराळ केलेला आईने, म्हणजे बटाटे, वेफर, चकल्या. आता पण तेवढंच आहे, आता पण आहे, पण अशी अचानक आईची आठवण आली मला की अरे आईने एवढं काही काही बनवलेलं. आता पण बनवलंय मस्त उपवासाचं, ते पटकन खाऊन घेऊ. आता आपण बाहेर जायचं ठरवलं, एखादी राईड करून येऊ. पाऊस बंद झाला होता पण आपला गोप्रो डेड आहे. चहा पिऊन जरा बाहेर आलो. आमचा प्लॅन होता जरा हडशी, 40 किलोमीटर एवढं अंतर असेल, बट आता पाणी पावसाळ्याचं आहे ना, खूप सारे जे जसं मी आधी पण बोललो मागच्या ब्लॉगमध्ये लोकेशन्स खूप सारे बंद केलेत. आज असं मनात आलेलं की किती ट्रॅफिक राहिली, किती पाऊस आला तरी जायचं, पण लोकेशनच बंद असेल तर जाऊन फायदा नाही. म्हणून आम्ही तो फिरायचा प्लॅन कॅन्सल केला आणि आमच्या घराजवळच माझं सगळ्यात आवडतं आणि फेवरेट प्लेस म्हणजे की महादेवांचं मंदिर आणि म्हातोबांचं मंदिर. आणि त्याच्या मागे असं खूप जुनं झाड आणि त्याच्या मागे बघा पाणी सोडलेलं आहे आणि पावसाचे दिवस आहेत म्हणून खूप जास्त पाणी भरलेलं आहे. आमची क्रिकेटची गँग प्रत्येक वेळेस येते आणि इथं क्रिकेट खेळतात आणि आम्ही पण त्यांच्यासोबत खूपदा क्रिकेट खेळलो, बट आज दिसत नाहीत ते.
असं पोरं कुठेतरी गायब झाले. तिथले प्रॉपरचे जे लहान लहान पोरं आहेत ना ते मस्त क्रिकेट खेळतात. आणि हे ड्रीमी लोकेशन आहे. ज्यांना क्रिकेट आवडतं आणि ज्यांना क्रिकेट खेळायचं असेल ना इथं येऊन या पोरांसोबत एकदा क्रिकेट खेळून बघा, मजा येते. ती कार उभी ना तिथं स्टम्प्स असतात, हे बघा हे दगड आहेत ना, इथून बॉल टाकतो आणि ही बाउंड्री असते. जो पोरगा बसला आहे ना ही बाउंड्री असते. एकदम हलका बॉल असतो टेनिसचा, त्याचा नाही खेळतो. पण आपण जे गली क्रिकेट खेळतो ना त्याच्यासाठी खूप ड्रीमी लोकेशन आहे. आणि हा पट्टा जॉगिंगसाठी खूप बेस्ट आहे जर वाकडमध्ये तुम्ही राहत असाल. जस्ट आपण मगाशी घरी आलो बाहेरून आणि उपवासाचे फायदे बघा. साबुदाणा वडा, दही, मिरची आणि आपले मी बाहेरून घेऊन आलेलो टाइमपास खायला. हालू नको आणि असा हात ठेव, असे 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 हात पकड, हातावर हात ठेव. अगदी स्माईल. रेडी, स्माईल. सोनी इथं कॅमेरामध्ये बघायचे. ओके रेडी, 1 2 3. अशा आठ ठेव, अशा आठ ठेव, अशा आठ ठेव, अशा आठ ठेव, अशा आठ ठेव. सोनी आज ना स्माईल. संध्याकाळचे वाजून गेले 7 आणि तुम्ही मगाशी बघितलं असेल स्नोईचे सगळं व्हिडिओज फोटोज आम्ही घेत होतो बिकॉज ती खूप जास्त रेडी झालेली. आणि रेडी व्हायचं रिझन म्हणजे की आपल्या सोसायटीमध्ये आज आषाढी एकादशी निमित्ताने विठू रुक्मिणीची दिंडी निघालेली आहे. सगळं सेलिब्रेशन चालू आहे, सगळे डान्स करतायत. वाव, ते मला माहिती नव्हतं. आणि मी हे सगळ्या गोष्टी मागच्या 6-8 महिन्यापासून बंद केलेल्या. माझा रूम माझ्या गोष्टींमध्ये जरा जास्तच बिझी होतो. सो माझ्या मित्रांना भेटणं नाही, सोसायटीमध्ये कुठल्या फंक्शनमध्ये जाणं नाही, खूप बंद केलं होतं. पण आता आपण परत जाऊयात, आपल्या मित्रांना भेटूयात. आजचं जे सेलिब्रेशन आहे, आजचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये जरा इन्व्हॉल्व्ह होऊयात आणि जरा टाइम स्पेंड करूयात जसं आपण आधी करायचो. कुठलंही फेस्टिवल असू द्या सोसायटीमध्ये, मी तिथं असायचो नेहमी. बट मागचे काही दिवस, काही महिने मला टाइम नव्हता किंवा मी जरा वेगळ्या स्केड्यूलमध्ये बिझी होतो म्हणून मला जायला भेटायचं नाही. पण आजचा आषाढी एकादशीचा हे जे त्यांनी पूर्ण प्रोग्राम ठेवलेला आहे, पूर्ण दिंडी वगैरे करणार आहेत ते, पूर्ण असं सोसायटीला राऊंड मारणार आहेत. आणि बघूयात काय काय अजून. सो आपल्याला ते खाली जाऊनच समजेल. सो स्नोईचे फोटोज व्हिडिओज इथं तुम्ही बघून घेतले असतील. सो मला बरं वाटतंय. येऊन गेलो आपण बाहेरून. सोसायटीचा फंक्शन होता तो झाला आहे. माझ्या मित्रांसोबत बाहेर गेलेलो मी चहा प्यायला, जसं आम्ही प्रत्येक फंक्शन नंतर जायचो. आणि खूप महिन्यांनंतर त्यांच्यासोबत जाऊन खूप साऱ्या गप्पा शेअर करून इतकं बरं वाटलं. आणि मला तेव्हा रिअलाईज झालं की हे जेवढे तुम्हाला फ्रेममध्ये सगळे लोक दिसतात यांच्यासोबत इतक्या छान छान मेमरीज आहेत. एवढे मोठमोठे फंक्शन झाले आपल्या सोसायटीमध्ये. कुठला छोटा प्रोग्राम असू द्या, मोठा प्रोग्राम असू द्या, गणपतीचा प्रोग्राम असू द्या. गणपतीचे ते 10 दिवस एवढ्या वर्षापासून मजा करतोय. त्याच्या आधी आपण जेव्हा नवीन नवीन राहायला आलेलो सर, आपण या पॅसेजमध्ये आपल्या ज्या कार पार्किंग्स आहेत तेव्हा ते पार्किंग वगैरे काही अलोकेट केल्या नव्हत्या, तिथं आम्ही क्रिकेट खेळायचो. त्याच्यानंतर आपण आमच्या एरियामध्ये किती टुर्नामेंट झाले तिथं क्रिकेट खेळायचो. एवढ्या मेमरीज आहेत आमच्या चांगल्या चांगल्या, ज्या मी वर्षानुवर्ष विसरू शकत नाही. सो अचानक अशा सगळ्यांसोबत भेटलो, मजा आली. आणि येस, आता फायनली घरी येऊन गेलो आहे. जेवण करतो, माझं जेवण बाकी होतं. जेवण करूयात आणि भेटूयात आपण उद्या. प्लीज सबस्क्राईब करून द्या. आणि आता मला मजा येते. आय एम ग्लॅड की या सगळ्या गोष्टी आता मी कंटिन्यू करतोय. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कंटिन्यू करणं महत्त्वाचं आहे, व्हिडिओ शूट करणं महत्त्वाचं आहे, ब्लॉग अपलोड करणं महत्त्वाचं आहे. बाकी ते सगळं मोहमाय आहे, ते थोड्या दिवसात सगळं नीट होऊन जाईल. ठीक आहे, चला पटकन जेवून घेतो मी. तुम्ही सबस्क्राईब करून द्या, लाईक करून द्या, एक कमेंट सोडून द्या. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे, बाय, गुड नाईट, टेक केअर, थँक्यू सो मच.